नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे. दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईडमध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, एरिया म्हणजेच क्षेत्रफळ यावरील उदाहरणं सर्वात स्पर्धा परीक्षांना विचारले जातात. आज आपण NMMS आणि MTSसाठी हा घटक अभ्यासत आहोत. याचाच उपयोग तुम्हाला 8वी स्कॉलरशिपलाही होणार आहे आणि सर्व स्पर्धा परीक्षांना होणार आहे. इथे जे सूत्र दिलेले आहेत ते आधी नीट अभ्यासून घ्या आणि मग त्यावरील आपण सराव संच सोडवणार आहोत. लगेच बघूया. प्रश्न आहे, जर वर्तुळाचा परिघ 100% वाढवला तर त्या वर्तुळाच्या क्षेत्रफळात किती टक्क्याने वाढ होईल? आता आपल्याला वर्तुळ परिघ माहिती आहे, परिघ सूत्र माहिती आहे, 2πr म्हटलेलं आहे. 100% वाढवला म्हणजेच काय, तर जेवढा परिघ होता तेवढाच आपण वाढवलेला आहे. म्हणजे काय केलं, तेवढाच आपण तिच्यामध्ये डबल केलेला आहे, म्हणजे प्लस 2πr केलेला आहे. म्हणजे हे किती मिळाले, 4πr मिळाले. म्हणजेच आपल्याला इथे काय झालं, त्रिज्या काय झाली, आपली दुप्पट झाली. त्रिज्या बरोबर दुप्पट झाली. म्हणजे जर आपण आधीची त्रिज्या x घेतली असेल तर ती आपल्याला 100% वाढ मिळाल्यामुळे x अधिक x केले म्हणजे 2x मिळाली, बरोबर आहे की नाही. किंवा आपण r घेतला, r अधिक r बरोबर 2r मिळाली. मग आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ, वर्तुळ क्षेत्रफळ बरोबर πr वर्ग. आता r आपल्याला दुप्पट मिळाली म्हणजेच काय झालं, पाय 2r चा आपल्याला वर्ग घ्यायचा आहे. म्हणजेच इथे पाय इंटू यांचा वर्ग केला तर 4r स्क्वेअर मिळतो. म्हणजेच 4πr याप्रमाणे मिळाला. म्हणजेच किती मिळाली ती, 4 म्हणजेच किती पर्सेंटने, 4 गुणिले 100 बरोबर 400%. म्हणजेच वाढ किती झाली, 400%ने. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 वर. याप्रमाणे आपल्याला हे सोडवायचं होतं. पुन्हा एकदा बघा, परिघ आपला 100%ने वाढवला. पहिला परिघ आपण 2πr जर धरला, म्हणजे सूत्र जर सूत्र आहे 2πr, तर त्याच्यामध्ये तेवढंच आपण 100% वाढवलं म्हणजे तेवढाच आणखी आपण तिच्यामध्ये मिळवला. तर 2πr अधिक 2πr बरोबर एकूण किती वाढ झाल्यानंतरचा परिघ आपल्याला मिळालेला आहे 4πr मिळाला. म्हणजेच r आपली इथे दुप्पट झालेली आहे. r म्हणजेच काय, तर त्रिज्या. r म्हणजे त्रिज्या, ती दुप्पट झाली. समजा पहिली त्रिज्या आपली x असेल किंवा आपण r मानला, तर पहिली त्रिज्या ही जर पहिली त्रिज्या r मानली तर तिच्यामध्ये अजून तेवढीच त्रिज्या जर म्हणजे r मिळवला तर आपल्याला नवीन त्रिज्या काय मिळाली, 2r मिळाली. म्हणजेच दुप्पट त्रिज्या वाढली. तर मग इथे क्षेत्रफळ पण काढताना आपल्याला पाय r चा वर्ग, r किती दिलेला आहे, r किती मिळालेला आहे आपल्याला, 2r मिळालेला आहे. म्हणजे त्रिज्या किती आलेली, 2r. मग ती जर इथे घातली त्याचा वर्ग केला तर पाय 2चा वर्ग 4, r चा वर्ग r. म्हणजेच काय मिळाले, 4r स्क्वेअर मिळाला. म्हणजेच आपली जी परिघ वाढवून जी क्षेत्रफळात वाढ झालेली आहे ती 4 पट वाढलेली आहे. आणि आपल्याला शेकडा विचारलेला आहे म्हणून 100ने गुणलं, 4 पटीला 100ने गुणलं म्हणजे 400 पट एवढी ती वाढ झालेली. शेकडा 4ने वाढले, शेकडा 400ने वाढलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर येणार आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि तुम्ही एक चांगल्या क्लासच्या शोधामध्ये असाल तर नक्कीच आमचा क्लास तुम्ही जॉईन करून बघा. झूम ऑनलाईन क्लास आम्ही सुरू केलेला आहे. स्कॉलरशिप, नवोदय आणि स्पर्धा परीक्षांमधील गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे हे क्लास आहेत. मासिक शुल्क अगदी नाममात्र आहे. जर कुणाची इच्छा असेल आणि कोणी गरजू विद्यार्थी असतील, त्यांना जर क्लास लावायचे असेल तर संपर्कासाठी जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, आपले 5वी ते 10वी
रेग्युलर वर्गांचे जे क्लासेस असतात तर गणित विषयाचे आपण ते सुद्धा झूमवर क्लास सुरू केलेले आहेत. त्यासाठी जरी कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नक्कीच करा. चला तर आपण पुढील उदाहरण लगेच बघूया. 10वा प्रश्न आहे, एक समभुज त्रिकोण व चौरस यांची परिमिती समान आहे. चौरसाचा कर्ण 9 गुणिले वर्गमुळात 2 सेंटीमीटर असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. आता आपल्याला हा एक समभुज त्रिकोण आहे, त्याची परिमिती, आणि हा एक आपल्याला चौरस दिलेला आहे, त्याची परिमिती काय आहे, समान आहे, समान दिलेली आहे. परंतु आपल्याला चौरसाचा कर्ण दिलेला आहे. चौरसाचा कर्ण किती दिलेला आहे, 9 वर्गमुळामध्ये 2 दिलेला आहे. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. आता यावरून आपल्याला एक लक्षात येतं की हा काटकोन त्रिकोण झाला आणि कर्ण 9 गुणिले वर्गमुळात 2 दिलाय, म्हणजे चौरसाची बाजू आपल्याला 9 मिळणार आहे. तुम्ही पायथागोरसनुसार करून बघा. ही x आणि ही x मानली, कारण चौरसाची सर्व बाजू सारख्या असतात, म्हणजे x चा वर्ग बरोबर इथे आपण ही जर बाजू x घेतली आणि ही जर बाजू x घेतली, म्हणजे चौरसाची बाजू जर आपण x घेतली तर कर्ण 9 गुणिले वर्गमुळामध्ये 2 चा वर्ग बरोबर x चा वर्ग अधिक x चा वर्ग, म्हणजे हे 2x वर्ग झाले, आणि इथे 9 चा वर्ग 81 होतो आणि गुणिले 2. आता हे 2 आपण इकडे गेले तर हे 2 कट झाले, तर पुढे काय राहिलं, x चा वर्ग बरोबर 81, म्हणून x बरोबर आपल्याला 9 मिळाली. तीच मी इथे 9 लिहिलेली आहे. तर हे अगदी तोंडी आहे, पूर्ण आपण ते सोडवण्यात वेळ घालवायचा नाही. थोडंसं आपण विचार करण्याची शक्ती सुद्धा आपण जागृत ठेवली पाहिजे, आणि एवढा लागणारा जो वेळ आहे तो आपल्याला वाचवता येईल. ज्या वेळेला चौरसाची बाजू इथे कर्ण जर 9 गुणिले वर्गमुळात 2 दिला असेल तर सरळ समजायचं, काय समजायचं की चौरसाची बाजू 9 असणार आहे. 9 गुणिले 9, 9चा वर्ग गुणिले 9चा वर्ग, म्हणजे 81 गुणिले 81 जर केले आणि त्याचं वर्गमूळ जर काढलं तर आपल्याला हे मिळतं. याप्रमाणे ठीक आहे, चला आपण पुढचं बघू. आता आपल्याला x म्हणजे चौरसाची बाजू मिळाली, त्यावरून आपल्याला परिमिती काढायची. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले 9 बरोबर 36 सेमी. हेच आपण 2 पाय आणि x अधिक 10 बरोबर 3x घेऊन सुद्धा आपण सोडवू शकतो. त्याप्रमाणे सुद्धा आपलं उत्तर 60च येतं. आपण लगेच पुढील उदाहरण बघूया. त्रिकोणाची परिमिती बरोबर 36 मिळालेली आहे. आता आपल्याला क्षेत्रफळ विचारलंय की क्षेत्रफळ किती येईल, म्हणून क्षेत्रफळ बरोबर, आता ही परिमिती इतकी आली, मग म्हणजे बाजू किती मिळेल आपल्याला, बाजू बरोबर आता समभुज त्रिकोणाची म्हणजे 36 भागिले 3 केले तर 12 ही बाजू आली. 3 × 3 12 36, म्हणजे आपल्याला ही बाजू 12 मिळाली, ही बाजू 12 मिळाली आणि ही बाजू 12 मिळाली. याप्रमाणे तर आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ विचारलं, तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे वर्गमुळात 3 भागिले 4 गुणिले बाजू वर्ग, बाजू किती मिळाला 12 गुणिले 12 केले, 4 × 4 4 × 12, म्हणजेच इथे मिळाले 12 × 36 वर्गमुळामध्ये 3 सेमी. याप्रमाणे, आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर. याप्रमाणे आपल्याला सोडवायचं होतं. आशा करते की प्रत्येकाला हे उदाहरण कसं सोडवायचं हे लक्षात आलंच असेल. त्रिकोणाची परिमिती आणि चौरसाची परिमिती सारखी आहे. चौरसाचा कर्ण दिलेला होता, कर्णावरून आपण चौरसाची बाजू काढली, बाजूवरून आपण चौरसाची परिमिती काढली. चौरसाची परिमिती किती आली, 4 गुणिले 9 बरोबर 36, आणि ही 36 परिमिती त्रिकोणाची आहे, कारण आपल्याला प्रश्नातच दिलेला आहे की दोघी समान आहे. मग त्रिकोणाची
परिमिती जर 36 आली तर समभुज त्रिकोण असल्यामुळे सर्व बाजू सारख्या येतील, म्हणून आपण परिमितीला 3 ने भागलं तर 36 भागिले 3 केले तर आपल्याला त्रिकोणाची बाजू मिळाली, ती मिळाली 12. आता बाजू 12 मिळाल्यामुळे आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र माहिती आहे, √3/4 मल्टिप्लाय बाय साइड स्क्वेअर, म्हणजेच वर्गमुळामध्ये 3/4 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजे 12 गुणिले 12. तर इथे 4ने भाग दिला तरी 4 × 4 4 त्रिक 12 12 त्रिक 36 म्हणजे इथे मिळाले 36 आणि गुणिले हे वर्गमुळामध्ये 3 जसेच्या तसे, म्हणून समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 36 गुणिले वर्गमुळामध्ये 3 14 सेमी आणि तो आहे पर्याय क्रमांक 1 ला. याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. पुढील उदाहरण आपण लगेच बघूया. पुढील उदाहरण आहे, आकृतीमध्ये रेखांकित भागाचे क्षेत्रफळ 16 × वर्गमुळामध्ये 3 असेल तर समभुज त्रिकोण PQR ची बाजू किती? आता आपल्याला ही आकृती दिलेली आहे. त्रिकोण ABC ची हा सम म्हणजे 10 10 आणि ही पण 10 सेंटीमीटर आहे, म्हणजेच हा काय झाला, समभुज त्रिकोण झाला. आणि आतमध्ये PQR हा एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्या त्रिकोणाची आपल्याला बाजू काढायची आहे, म्हणजे तो सुद्धा काय झाला, समभुज त्रिकोणच झालेला आहे. आणि आपल्याला हे जे शेडेड पोर्शन म्हणजे रेखांकित भाग दिलेला आहे त्याचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 16 गुणिले √3 म्हणजे 16 × √3. तर मग आपल्याला PQR ची बाजू काढायची आहे. तर यावरून आपल्याला मोठा त्रिकोण दिलेला आहे, त्याची बाजू दिलेली आहे, त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ बरोबर. आता तो समभुज त्रिकोण आहे, म्हणजेच इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे आपल्याला इथे एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल वर्गमुळामध्ये 3/4 गुणिले आपल्याला बाजू वर्ग म्हणजे 10 गुणिले 10 याप्रमाणे येईल. म्हणजेच यांचा जर आपण गुणाकार केला तर 10चा वर्ग 100 होतो आणि 100 भागिले 4 किंवा आपण डायरेक्टली इथे केलं तर 100 वर्गमुळामध्ये 3 भागिले 4 आणि आता आपण इथे 4 × 4 25 चोक 100 म्हणजेच 25 × वर्गमुळामध्ये 3 हे क्षेत्रफळ मिळालेलं आहे आपल्याला. आता आपल्याला शेडेड म्हणजे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ आपल्याला किती दिलेलं आहे, 16 वर्गमुळामध्ये 3 दिलेलं आहे. आता यांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला आतल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळतं. म्हणून त्रिकोण PQR बरोबर त्रिकोण ABC वजा रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. आता इथे आपल्याला दिलेले 25 वर्गमुळामध्ये 3 वजा 16 वर्गमुळामध्ये 3 म्हणजेच 25 वजा 16 केले तर ते मिळतात 9 वर्गमुळामध्ये 3. याप्रमाणे आपल्याला मिळालं. आता यावरून आपल्याला काय करायचं आहे तर बाजू काढायची आहे. म्हणून त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळामध्ये 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला मिळाले आहे 9 वर्गमुळामध्ये 3 बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग.
म्हणून बाजूचा वर्ग बरोबर हे आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार व्यवस्थामध्ये जातील म्हणजे 4/√3 येईल. हा √3 हा √3 कट होईल म्हणजेच इथे उत्तर किती आलं 9×36. म्हणून बाजू बरोबर वर्गमुळामध्ये 36 बरोबर 6. म्हणजे आपल्याला बाजू 6 मिळाली. म्हणजे ही बाजू आपल्याला किती मिळाली, ही 6 मिळाली, ही 6 मिळाली, ही 6 मिळाली. आता पहा हा समभुज त्रिकोण आहे. जर समभुज त्रिकोणाचे आपण हे केलं वर्गमुळामध्ये 3/4 गुणिले 6 गुणिले 6 केलं तर आपल्याला एवढंच आपल्याला त्याचं क्षेत्रफळ मिळतं. परंतु 6 ही बाजू असलेलं पर्याय ऑप्शनमध्ये नाही आहे. त्यामुळे आपण कुठल्याही ऑप्शनला टिक मार्क. पुढील प्रश्न आहे 880 सेंटीमीटर अंतर कापण्यासाठी एक वर्तुळाकार चाकाचे 4 फेरे पूर्ण होतात तर त्या चाकाची त्रिज्या किती. आता हे एक चाक घेतलं आणि ही इथून त्रिज्या दिलेली आहे. आपल्याला त्रिज्या काढायची आहे म्हणजे माहित नाही म्हणून मी तिथे आर लिहिला. आता 880 सेंटीमीटर चालण्यासाठी म्हणजे इथून समजा आपल्याला चालायचं असेल इतकं जर 880 सेंटीमीटर अंतर असेल तर त्याच्यासाठी हे चाक 4 वेळा फिरेल तर त्याचे 4 फेरे पूर्ण होतात. तर एक फेरा करण्यासाठी आपल्याला म्हणजे किती अंतर एका फेऱ्यामध्ये किती अंतर करतं तर आपल्याला त्याच्यासाठी 880 भागिले 4 केले तर आपल्याला याचा भाग देऊन उत्तर मिळतं 220 सेंटीमीटर. म्हणजेच ही काय झाली आपली वर्तुळाचा परिघ झाला. हा परिघ आला. आता परिघ दिलाय त्याच्यावरून आपल्याला काय करता येते, त्रिज्या म्हणजे रेडियस काढता येते. कारण सगळ्यांनाच वर्तुळाचा परिघाचं सूत्र माहिती आहे. म्हणून वर्तुळ परिघ बरोबर 2πr. आता परिघ किती दिलेला आहे 220 दिलेला आहे. परिघ आपला 220 सेंटीमीटर दिलेला आहे. 2 पायची किंमत 22/7 गुणिले r. हे आपल्याला सगळे इकडे r बरोबर 220 म्हणजे गुणाकार व्यवस्थामध्ये द्यायचे म्हणजे हे 7 वरती न्यूमरेटरला येतील अंशस्थानी येतील आणि खाली 22 दुणे 44 म्हणजे 2 गुणिले 22 असं केलं तर पहा यांचा जर भाग दिला तर 22 × 22 22 × 22 आणि ते 0 10 2 × 2 2 पंचे 10 5 7 35 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला त्रिज्या किती मिळालेली आहे 35 सेंटीमीटर आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 ला. याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. अगदी सोपं होतं. तर फक्त आपल्याला चाकाची त्रिज्या विचारली आहे तर याप्रमाणे सोडवायचं आहे. यानंतरचं पुढील उदाहरण आपण नंबरचं उदाहरण पहा. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 0.98 मीटर आहे. बैलगाडीला 1.54 किलोमीटर अंतर कापण्यासाठी चाकाचे किती फेरे करावे लागतील. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे काय दिलेलं आहे व्यास दिलेला आहे. म्हणजेच काय तर व्यास म्हणजेच काय डायमीटर म्हणजेच d = 0.98 मीटर दिलेला आहे. आणि आपल्याला एकूण अंतर किती दिलेलं आहे तर 1.54 किलोमीटर 1.54 किलोमीटर. या किलोमीटरचे आपण जर मीटर केले तर किती येतील ते म्हणजेच याला आपल्याला कितीने गुणावं लागणार आहे 1000 ने जर गुणले तर आपल्याला पहा दशांश चिन्ह निघून जातं आणि 1 शून्य वाढतं म्हणजे 1540 हे झाले आपले मीटर झाले. आता आपल्याला काय विचारलंय अंतर कापण्यासाठी चाकाचे किती फेरे करावे लागले. डायमीटर दिलेला आहे त्यावरून आपल्याला त्या बैलगाडीच्या चाकाचा काय करायचं आहे हे चाक आहे
या चाकाचा आपल्याला व्यास काढायचा आहे, या चाकाचा आपल्याला परिघ काढायचा आहे, म्हणजेच काय करायचं आहे, सर्कम्फरन्स काढायचं आहे. हे बैलगाडीचं चाक आहे, तर मग आपल्याला सर्कम्फरन्स काढायचं आहे. म्हणजेच वर्तुळ परिघ म्हणजेच सर्कम्फरन्स. CIRCUMFERENCE सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आता सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचं सूत्र आपल्याला माहितीच आहे, काय तर इज इक्वल टू पाय डी. पाय डी म्हणजेच पायची किंमत आणि डी म्हणजे डायमीटर. नाही तर आपल्याला 2 पाय आर हे पण माहिती आहे. म्हणजे आपण डायमीटर दिलेला आहे म्हणजे व्यास दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला काय करावं लागणार होतं, आर काढावं लागणार होतं. आर म्हणजे त्रिज्या केली असती तर आपल्याला याला काय करायला लागलं असतं, 0.98 ला 2 ने भाग द्यायला लागला असता. पण एवढं करण्यापेक्षा पाय डी मध्ये किंमत घालून जर आपण केलं तर ते आपल्याला लवकर सोपं जाणार होतं, इझी जाणार होतं. आता इथे पायची किंमत आपल्याला 22/22 डी दिलेला आहे आपल्याला 0.98 आणि यांचा जर आपण भागाकार केला 7 1 जा 7 इथे 0 पॉइंट तसाच येईल. 7 1 जा 7 2 उरले 7 चोक 28 म्हणजे इथे 4 आणि यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. म्हणजेच काय तर 22 गुणिले 0.14 याप्रमाणे. आता मी यांचा गुणाकार करायचा आहे आणि मग पुन्हा आपल्याला याला म्हणजेच एकूण किलोमीटरच्या मीटरला किलोमीटरचे आपण मीटर केले त्याला भाग द्यायचा. डबल कुटाणा करण्यापेक्षा मी काय करेल, डायरेक्ट हे असं इथे लिहून घेईल. आता मला हे दशांश चिन्ह काढून टाकायचं आहे, तर मला इथे 100 ने काय करायला लागणार होतं, 100 ने गुणायचं होतं. तर मला वरती सुद्धा मी 100 ने गुणेल. म्हणजेच माझं हे दशांश चिन्ह काय होतं, निघून जातं. म्हणजेच मला उत्तर मिळेल याप्रमाणे. बावीस गुणिले 14. मग आता इथे 22 एक 22, 22 7 154 आणि हा 0चा 0. आता 70 मल्टिप्लाय बाय 100, पण त्याआधी इथे आहे 14. 14 एक 14, 14 पंचे 70, 5 गुणिले 100 बरोबर 500. म्हणजे एकूण फेरे किती करावे लागतील, तर 500 म्हणजे 500 फेरे करावे लागतील. आणि आपला तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वर. याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. पुढील उदाहरण आपण 14 नंबरचं उदाहरण आहे. एका त्रिकोणाकृती बागेची मापे 20 मीटर, 34 मीटर व 42 मीटर असून त्या जागेवरील त्रिकोणाकृती मैदानाची मापे 28 मीटर, 30 मीटर आणि 26 मीटर आहे. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. काय तर बागेचे क्षेत्रफळ ग्रेटर दॅन मैदानाचे क्षेत्रफळ, मैदानाचे क्षेत्रफळ ग्रेटर दॅन बागेचे क्षेत्रफळ, मैदानाचे क्षेत्रफळ बरोबर बागेचे क्षेत्रफळ आणि क्षेत्रफळाची तुलना होणार नाही. हे 4 पर्याय आहेत. आता आपल्याला 4ही पर्यायाची शक्यता पडताळून बघायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की त्रिकोण काढावा लागेल. हा एक त्रिकोण काढला. पहिल्या त्रिकोणाची म्हणजेच बागेची मापे काय दिलेली आहेत, 20, 34 मीटर आणि 42 मीटर याप्रमाणे एक काढला. आणि त्या बागेसमोरील त्रिकोणी मैदान आहे त्याचं माप दिलेलं आहे 26, 28 मीटर आणि 30 मीटर याप्रमाणे. म्हणजे ही झाली बाग आणि हे झालं मैदान. आता आपल्याला मापे दिलेली आहेत, तर या दोघांचं काय करायचं, क्षेत्रफळ काढायचं आहे. परंतु आपल्याला इथे उंची दिलेली नाहीये किंवा हा काटकोन त्रिकोण नाहीये, म्हणजेच काय राईट अँगल ट्रायंगल नाहीये.
की आपण पायथागोरस वापरला असता किंवा आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची म्हणजेच 1/2 ब्रीथ इंटू हाईट हे सुद्धा आपल्याला वापरता येत नाही. मग अशा वेळेला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर इथे हिरोचं सूत्र वापरायचं आहे. कोणतं? हिरोचं सूत्र. सगळ्यांना माहितीच असेल हिरोचं सूत्र काय आहे. हिरोचं सूत्र म्हणजेच काय तर S बरोबर तीनही बाजूंची बेरीज करायची. 20 अधिक 34 अधिक 42 आणि त्याला काय करायचं 2 ने भाग द्यायचा आहे. आता यांची बेरीज 20 आणि 30 50 50 आणि 4 54 54 आणि 2 56 56 प्लस 40 म्हणजे 56 प्लस 40 इज इक्वल टू 92 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू यांची बेरीज पहा 2 आणि 4 6 इथे 6 येतात. 4 आणि 3 7 आणि 2 9 म्हणजे 96 आणि त्याला 2 ने भाग म्हणजे हाफ करायचे त्याचे तर हे येतात 48. त्याचप्रमाणे यांची सुद्धा आपण बेरीज करून घ्यायची आहे. 26 प्लस 28 प्लस 30 डिवाइड बाय 2 8 आणि 6 14 4 हातचाला 1 3 आणि 3 6 7 8 म्हणजे हे झाले 104 भागिले 2 तर हे येतात 50. यांची बेरीज 84 भागिले 2 42 आले. आता आपल्याला काय करायचं आहे S ची किंमत मिळाली आहे आणि दोघांचं काय करायचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. आता आपल्याला दोघांचं बरोबर सूत्र घालून बघूया आपण बरोबर येतं का. S ची किंमत किती आली आहे 48 48 48 वजा 20 केले 48 वजा B ची किंमत आहे 34 48 वजा C ची किंमत आहे 42 याप्रमाणे. आणि आपल्याला दुसऱ्या मैदानाची क्षेत्रफळ याचप्रमाणे करून घ्यायचं आहे. थोडी जागा कमी पडते आहे म्हणून मी डायरेक्टली आपण बेरीज वजाबाकी करून करू. इथे 42 मल्टिप्लाय बाय 42 मायनस 26 42 मायनस 26 ते येतात 16 42 मायनस 28 14 आणि 42 मायनस 30 केले तर ते मिळतात 12. आता या सगळ्यांची आपण काय करायची वजाबाकी करून 48 ने गुणायचं आहे. तर इथे येतं 48 गुणिले यांची जर वजाबाकी आपण केली 28 48 मायनस 34 जर आपण केले तर ते मिळतात 6 आणि इथे मिळतात 14 आणि यांची वजाबाकी केली तर ती मिळते 6 हे स्क्वेअर रूट मध्ये. आता यांचा आपण गुणाकार करायचा आणि मग पुन्हा भागाकार करायचा त्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे त्याची आपण फोड करून घेऊया. पहा 42 साइन 7 42 16 इथे लिहिले मी 4 गुणिले 4 14 7 दुणे 14 आणि 12 बेदुणे 6. आता याच्यातून आपल्याला जोडी जोडी आहे पहा. ही जोडी आली ही जोडी आली ही जोडी आली आणि या 6 ची आणि या 6 ची जोडी आली म्हणजे बाहेर एक 6 निघेल एक 7 निघेल एक 2 निघेल आणि एक 4 निघेल. याप्रमाणे इथे पण यांचं त्याचप्रमाणे आपल्याला करायचं होतं. पहा इथे आपल्याला 48 म्हणजेच काय 8 गुणिले 6 नंतर इथे 6 दिलेलेच आहे हे 6 म्हणून हे त्याच्यानंतर 28 म्हणजे 7 चोक 28
आणि 14 म्हणजे 7 दुणे 14 याप्रमाणे. आता इथे ही एक जोडी तयार झाली 7 आणि ही 7 ची एक जोडी तयार झाली आणि इथे 4 दुणे 8 आणि ही 8 ची एक जोडी तयार झाली. म्हणजे बाहेर काय निघतो 1 8 बाहेर निघतो, 1 6 बाहेर एक निघतो, 1 7 बाहेर निघतो याप्रमाणे. आता यांची आपण गुणाकार जर केला तर तो बरोबर येतो की नाही बघूया. आता इथे गुणाकार केला तरी चालतो नाही केला तरी चालतो. पहा इकडे 8 आलेले आहे, इकडे 4 दुणे 8 मिळालेले आहे, इथे 6 आहे, इथे 6, इथे 7, इथे 7. म्हणजे या दोघांचा गुणाकार सारखा येणार. म्हणजे हे राईट साइड आणि लेफ्ट साइड काय आहे इक्वल आली. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल LHS इज इक्वल टू RHS याप्रमाणे. म्हणजेच आपला पर्याय कोणता बरोबर आला, मैदानाचे क्षेत्रफळ बरोबर बागेचे क्षेत्रफळ. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पूर्ण गुणाकार करायची काही गरज नाही आपल्याला. इकडे सारखं मिळालं, इकडे सारखं मिळालेलं आहे. याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. पूर्ण गुणाकार करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही, अगदी आपण थोडासा तर्क लावायचा आहे. चला तर आपण 15 नंबरचा प्रश्न आहे. आकृतीमध्ये PQ पॅरलल RS व चौकोन PQRS समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन म्हणजेच कोणता तर पॅरलेलोग्राम आहे असून RT परपेंडिक्युलर म्हणजेच काय तर लंबदुभाजक QM. तर दिलेल्या माहितीवरून चौकोन PMRS चे क्षेत्रफळ काढा. PMRS चे क्षेत्रफळ काढायचे आहे आणि आपल्याला PQ म्हणजे PQRS हा काय झाला समांतरभुज म्हणजे पॅरलेलोग्राम दिलेला आहे आणि आपल्याला समलंब म्हणजेच ट्रॅपेझियम. आता हा जो पूर्ण आकृती झालेली आहे, पूर्ण आकृतीचं आपल्याला क्षेत्रफळ विचारलेलं आहे आणि ही पूर्ण आकृती कसली होते तर समलंब चौकोनाची म्हणजेच ट्रॅपेझियमची. आणि सगळ्यांनाच ट्रॅपेझियमचं एरिया ऑफ ट्रॅपेझियम माहिती आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियम 1/2 into sum of length of parallel sides into height याप्रमाणे. म्हणजेच काय तर समांतर किंवा समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 म्हणजे 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. आता समांतर बाजू कोणती आहे SR आणि PM. आता PQ 15 दिलेली आहे म्हणजे इथून तर पूर्ण इथपर्यंत ही किती होते तर ही 15 अधिक 10 25 झाली. मग आता आपल्याला सूत्र माहिती आहे 1/2 गुणिले यांची बेरीज करायची. वरची समांतर बाजूची एका समांतर बाजूची लेंथ म्हणजे लांबी दिलेली आहे 15 अधिक दुसऱ्या समांतर बाजूची बेरीज आहे 25 आणि गुणिले उंची. उंची किती दिलेली आहे तर उंची म्हणजे हाईट H दिलेली आहे. इथे आपण 8 लिहू. हाईट म्हणजे 8 दिली आहे. आता बेक बे बेचोक 8 याप्रमाणे 25 अधिक 15 किती होतात बरोबर आहे 30 40 गुणिले 4 4 चोक 16 आणि हे शून्याचं शून्य. आता इथे आपल्याला पर्याय दिलेले नव्हते, मी पर्याय लिहून घेतले. 200 सेंटीमीटर स्क्वेअर, 180 सेंटीमीटर स्क्वेअर, 160 सेंटीमीटर स्क्वेअर आणि 140 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि आपलं उत्तर आलेलं आहे 160 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच आपलं पर्याय कोणतं मिळालेलं आहे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मिळालेला आहे. याप्रमाणे आपल्याला सोडवायचं होतं. अजून दुसऱ्या प्रकारे आपण सोडवू शकतो. पहा या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं, या पॅरलेलोग्रामचं क्षेत्रफळ करायचं आणि दोघांची बेरीज करायची. त्यानुसार सुद्धा आपल्याला ते सोडवता येतं. सोडवून देऊ की तुम्हाला सोडवता येईल बघा. आपण इथे सोडवून बघूया. वरती आपण मेथड दुसरी सेकंड मेथडने कसं सोडवता येईल तर त्रिकोण QMR एरिया ऑफ
एरिया ऑफ म्हणजेच त्रिकोण QMRचं क्षेत्रफळ काढायचं आहे. पाया गुणिले उंची. पाया इथे किती दिलेला आहे? 10 दिलेला आहे, म्हणजे गुणिले 10. उंची आपली 8 दिलेली आहे, म्हणजेच इथे 80 भागिले 2 40 सेंटीमीटर स्क्वेअर मिळालेला आहे. त्यानंतर आपल्याला पॅरलेलोग्राम म्हणजेच एरिया ऑफ PQRS याचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे आणि त्याचं सूत्र आहे पाया गुणिले उंची. ब्रीथ इंटू हाईट. बी काय दिलेला आहे? त्याची बी आहे 15 आणि हाईट आहे 8. 15 8 20 120 झाले. आता आपल्याला 40 अधिक 120 यांची बेरीज केली तर 160 मिळते आणि तेच उत्तर आपलं इथेही आलेलं आहे. असं करा किंवा असं करा, तुम्हाला जे सोपं वाटेल त्यानुसार तुम्ही करा. उत्तर आपलं 160 आलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. पुढील उदाहरण आपण लगेच बघूया. मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्हाला माझे स्पष्टीकरण आवडत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर तुम्हाला परीक्षेसाठी पुन्हा एकदा विश यू ऑल दी बेस्ट. पुढील 16 नंबरचा प्रश्न आहे. समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या बाजू 30 सेंटीमीटर व 14 सेंटीमीटर असून त्याचा एक कर्ण म्हणजेच डायगोनल इज इक्वल टू 40 सेंटीमीटर 40 सेंटीमीटर लांबीचा असेल तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती? आपल्याला हा एक चौकोन दिलेला आहे आणि चौकोनाच्या एक कर्ण दिला आहे, त्याची आपल्याला लांबी दिलेली आहे 40 सेंटीमीटर दिलेली आहे. ही 40 सेंटीमीटर दिलेली आहे आणि हा एक त्रिकोण ABC हा त्रिकोण झाला. त्यांच्या लगतच्या बाजू दिलेल्या आहेत, ही 14 आणि ही BC 30 दिलेली आहे. आता यावरून आपल्याला चौकोनाचं क्षेत्रफळ, इथे आपण जर ही उंची म्हणजे याप्रमाणे जर आपण करून घेतलं तर पहा, हा एक त्रिकोण मिळाला आणि हा एक त्रिकोण मिळाला. तर याप्रमाणे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण जर ऍडिशन केली तर आपल्याला उत्तर ते मिळतं. कारण हा पॅरलेलोग्राम आहे, समांतरभुज चौकोन आहे आणि दोन्ही आपल्याला त्याचे एकत्रीकरण केलं तर आपल्याला ते, कारण ही सुद्धा आपल्याला 14च आहे, ही सुद्धा 14च आहे, त्यामुळे एकाचं क्षेत्रफळ काढलं आणि त्याला 2 ने गुणलं तरी आपल्याला उत्तर मिळणार आहे. मग त्रिकोण ABC मध्ये आपल्याला तीनही बाजू वेगवेगळ्या दिलेल्या आहेत आणि कुठेही काटकोन नाहीये, कोणताही अँगल काटकोन नाहीये, म्हणून आपल्याला पुन्हा इथे काय करायचं आहे? हिरोचं सूत्र वापरायचं आहे. म्हणजे अगोदर आपल्याला S काढायचं आहे. S बरोबर तिन्ही बाजूंची बेरीज करा. 14 अधिक 30 अधिक 40 भागिले 2. चौऱ्याऐंशी भागिले 2 बरोबर 42 झाले. आता आपण ही A घेतली, ही B घेतली आणि ही C जर घेतली तर पहा, क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळामध्ये S काय मिळालाय? 42 मिळालाय. 42 कंसामध्ये 42 वजा A म्हणजे 14 गुणिले 42 वजा B ची किंमत वजा करायची आहे, म्हणजे 30 वजा करायची आहे. त्यानंतर गुणिले 42 वजा 40 याप्रमाणे करायचं आहे. हे 42 जसेच्या तसे, यांची जर वजाबाकी केली तर आपण कंसात नाही ठेवलं आणि कंसाच्या बाहेर काढलं तरी चालतंय. 42 मधून 14 गेले, 28 आले. 42 वजा 30 12 आणि 42 वजा 40 2 मिळाले. आता आपल्याला यांचा गुणाकार करण्यापेक्षा आपण जर फोड करून जर बाहेर काढलं तर लवकर सोपं जातं. जसं तुम्हाला इझी जाईल, गुणाकार करून करा नाही तर कसंही करा. इथे पहा, इथे साइन 7 42 गुणिले यांची फोड केली 7 चोक 28, याची फोड केली 4 त्रिक 12, त्यापेक्षा आपण इथे 6
6 दुणे 12 करू, कारण इथे 2 आहे. 6 दुणे 12 म्हणजे हे 2 जसेच्या तसे. मग आता आपल्याला बाहेर जोडी जोडीतून एक एक बाहेर काढायचा. यांची जोडी आहे म्हणून इथे 2 बाहेर निघाला. हा 6 आणि हा 6 म्हणून 1 6 बाहेर निघाला. यांची जोडी आहे म्हणून 7 बाहेर निघाला. इथे 4 म्हणजेच आपण जर 4 ची जोडी आपण 4 बरोबर 2 गुणिले 2 केला असता तर आपल्याला 1 बाहेर निघाला असता. आता यांचा जर आपण गुणाकार केला तर बघा 6 दुणे 12, 12 सत्ते 84, 84 गुणिले 2 168, 168. हे आपल्याला फक्त एकाचं मिळालेलं आहे आणि आपल्याला संपूर्ण ABCDचं क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणून चौकोन ABCD चे क्षेत्रफळ बरोबर काय करायचं आहे, हा 168 आला आणि हा 168 आला. एकतर तुम्ही यांची बेरीज करा किंवा 168 मल्टिप्लाय बाय 2 केलं म्हणजेच गुणिले 2 केलं तर 336 उत्तर मिळतं आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर. याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. तुम्हाला समजलंच असेल. पुन्हा एकदा बघा, हा ABCD हा समांतरभुज चौकोन म्हणजेच काय तर पॅरलेलोग्राम दिलेला होता. आपण तिच्यात एक कर्ण दिलेला आहे AC, त्याचं माप दिलेलं आहे 40 दिलेलं आहे 40 सेंटीमीटर. कर्ण काढल्यामुळे या पॅरलेलोग्रामचे समान काय होतात, 2 त्रिकोण तयार होतात ABC आणि त्रिकोण ADC. याप्रमाणे आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ हिरोचं सूत्र वापरून आपण काढलेलं आहे. कारण आपल्याला इथे उंची माहिती नाहीये किंवा आपल्याला तो काटकोन त्रिकोण नाहीये की पाया गुणिले उंची काढू आपण. त्यामुळे आपण तिघही बाजूंची बेरीज करून घेतली, त्याला 2 ने गुणलं म्हणजेच आपल्याला S ची किंमत मिळाली 42 आणि क्षेत्रफळाचं सूत्र आहे स्क्वेअर रूट मध्ये S गुणिले S वजा A गुणिले S वजा B गुणिले S वजा C. आता आपल्याला प्रत्येकाच्या ABCच्या किमती माहिती होत्या, त्या 42 मधून वजा केल्या तर आपल्याला 42 गुणिले 28 गुणिले 12 गुणिले 2 केलं. आता एवढा मोठा गुणाकार करा आणि मग नंतर ते येणारा जो गुणाकाराचं जी संख्या आहे ती कुणाचा वर्ग आहे पुन्हा त्याचं वर्गमूळ काढा. एवढी प्रोसिजर करण्यापेक्षा आपण जर असं जर तोडून केलं तर आपल्याला माहिती आहे 6 गुणिले 6 म्हणजे 36 होतात. म्हणजेच वर्गमुळामध्ये 36 असेल तर बाहेर 6 निघणार. त्याचप्रमाणे आपण हा बाहेर 6 काढून घेतला. 7 गुणिले 7 म्हणजे 49, 49चा वर्गमूळ 7 होतं म्हणून हे मी एक वेळा बाहेर काढलं. आणि 2 आणि 2 किंवा इथे आपण हा 4 आणि हा 4 घेतला असता तर आपण 1 टाइम 4 बाहेर काढला असता. या सगळ्यांची गुणाकार करून आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 168 म्हणजे 168 चौसेमी किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. याप्रमाणे हे एका त्रिकोणाचं मिळालेलं आहे. आपल्याला दुसऱ्या त्रिकोणाचं पण सेम काढायचं आहे म्हणून एकतर यांची बेरीज करायची 168 प्लस 168 किंवा त्याला 2 ने मल्टिपल करायचं आहे. 2 ने जर केलं तर म्हणजे दोघांची केली तर दुप्पट होते, ती मिळते 336 म्हणजे 366 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे चौरस सेंटीमीटर आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर. याप्रमाणे सोडवायचं होतं. पुढील 17 नंबरचं उदाहरण आपण लगेच. पुढील 17 नंबरचा प्रश्न पहा. एका चौरस व आयताचे क्षेत्रफळ समान आहे, त्यांची परिमिती अनुक्रमे x व y असेल तर आपल्याला पर्यायामधून कोणतं पण एक कंडिशन आहे, ती नेमकी कोणती हे ओळखायचं आहे. आता चौरस आणि आयत दोघांचे क्षेत्रफळ आपल्याला समान दिलेले आहेत. म्हणजेच हा चौरस आहे आणि हा आयत आहे, या दोघांचं क्षेत्रफळ समान आहे. त्यांची परिमिती आपल्याला दिलेली आहे x आणि y ही परिमिती दिलेली आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर इथे आपल्याला समान दिलेलं आहे म्हणून बरोबर आयताचे क्षेत्रफळ. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर साइड स्क्वेअर. बरोबर आहे, साइड स्क्वेअर म्हणजे आपण त्याला a स्क्वेअर नाव देऊ. म्हणजे आपण जर त्याला इथे a बाजू घेतली तर a चा वर्ग किंवा बाजू वर्ग आणि आयताचं क्षेत्रफळ काय होतं लांबी
गुणिले रुंदी, हे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र झालं. मग आता आपल्याला काय दिलेलं आहे, परिमिती विचारलेली आहे. मग परिमितीचं सूत्र काय, सगळ्यांना माहिती आहे की परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू, म्हणून चौरसाची परिमिती बरोबर आयताची परिमिती. चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे, तर 4 इंटू साइड, 4 इंटू साइड. आणि आयताच्या परिमितीचं सूत्र 2 इंटू एल प्लस बी, म्हणजेच 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. याप्रमाणे आता हा 2 आहे, इकडे गेल्यानंतर हा कट होईल, इथे 2 शिल्लक राहील, म्हणजे 2 गुणिले साइड बरोबर एल अधिक बी. आता साइड आपल्याला इथे बाजू दिलेली, ती बाजूचा म्हणजे बाजू वर्ग बरोबर हे आलं, म्हणून फक्त बाजू बरोबर असेल तर काय होईल, वर्गमुळामध्ये एल इंटू बी मिळालं. आता हेच आपण काय करू, इथे भरून घेऊ, म्हणजे 2 गुणिले वर्गमुळामध्ये एल बी बरोबर एल अधिक बी. याप्रमाणे हा 2 इकडे गेला, म्हणजे वर्गमुळामध्ये एल बी बरोबर एल प्लस बी भागिले 2. आता हेच म्हणजे आपल्या लक्षात आलं का तुमच्या की आपल्याला अर्थमेटिकल मीन आणि जिओमेट्रिकल मीन आणि अर्थमेटिक मीन जेव्हा हा आलेला असतो तेव्हा नेहमी अर्थमेटिक मीन हा काय असतो, ग्रेटर असतो, म्हणजेच मोठा असतो. आणि आपल्याला याप्रमाणे उत्तर मिळालं. मग अर्थमेटिक मीन आपल्याला काय दिलेला आहे, म्हणजेच इथे काय येईल, एक्स आणि हा वाय आला, म्हणजेच एक्स इज लेस दॅन वाय. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वर, म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय 3. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं होतं. पुढील उदाहरण लगेच बघूया. 18 नंबरचा प्रश्न पहा. एका आयताकृती मैदानाची मापे 25 बाय 15 मीटर असून मैदानाच्या मध्ये जाण्यासाठी 2 परस्पर लंब रस्ते 2 मीटर रुंदीचे ठेवलेले आहेत. उर्वरित जागेमध्ये हिरवे गवत असल्यास गवताळ भागाचे क्षेत्रफळ किती. आता यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की हा आयताकृती मैदान आहे आणि त्याच्यामधून हा आणि हा म्हणजेच एक सरळ जायला आणि एक आडवा जायला रस्ता दिलेला आहे आणि त्याची आपल्याला त्या रस्त्याची रुंदी दिलेली आहे 2 मीटर, म्हणजे 2 मीटर एवढा रुंदीचा काय आहे तो रस्ता आहे. तर या भागामध्ये हिरवळ गवत आहे, तर या भागाचे आपल्याला काय करायचं, क्षेत्रफळ काढायचं आहे. तर मग यासाठी आपल्याला एकतर काय करायला लागेल, पूर्ण इथे ए बी सी डी लिहून घेतलं, आयत ABCD चा आपल्याला क्षेत्रफळ काढायला लागेल. त्यानंतर या दोन्ही रस्त्यांचं क्षेत्रफळ काढायचं आणि ते तिच्यातून वजा केलं तर राहिलेल्या भागाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळतं. मग सुरुवातीला आपण आयत क्षेत्रफळ काढून घेऊ, म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल. आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच एरिया ऑफ रेक्टँगल. आयताचे क्षेत्रफळ आहे लांबी गुणिले रुंदी. लांबी किती दिलेली आहे 25 मल्टिप्लाय बाय ब्रीथ किती आहे 15. 15 5 75, 7 4 15 2 30 आणि 7 37. हे मीटर दिलेले आहे आपल्याला, म्हणून स्क्वेअर मीटर हे आपलं उत्तर आलेलं आहे. आयताचं क्षेत्रफळ मिळालंय. आता आपल्याला काय करायचं आहे, रस्त्याचं
क्षेत्रफळ काढायचं आहे. मग हा जो रस्ता आहे तो पहिला रस्ता घेऊ आणि हा दुसरा रस्ता घेऊ, हा सेकंड रस्ता घेऊ. तर याचं क्षेत्रफळ किती? फर्स्ट रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर. आता याची रुंदी आहे 2 आणि लांबी किती आहे 25, म्हणजेच 25 गुणिले 2 बरोबर ते मिळतात 50. त्याचप्रमाणे आपल्याला आता दुसऱ्या सेकंड रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचं आहे. ते किती आहे? लांबी 15 दिलेली इतकी आहे तीच आणि त्याची रुंदी 2 आहे, म्हणजे 15 गुणिले 2 15 दुणे 30. यांची काय करायची? बेरीज करायची. परंतु मित्रांनो, हा जो भाग आहे हा आपण डबल मोजलेला आहे, म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ 2 गुणिले 2 बरोबर 4 होतात. आता यामधून तो डबल मोजलेला आहे तेवढा भाग म्हणून काय करायचा? वजा करायचा. म्हणून 50 अधिक 30 हे झाले 80 आणि 80 मधून हे 4 काय करायचे? वजा करायचे. तर 76 येतात. आणि आपल्याला आयताचे क्षेत्रफळ किती मिळाले होते? 375. म्हणून 375 वजा हे 76 वजा केले तर उत्तर काय मिळतं? 15तून 6 गेले 9, 16तून 7 गेले 9 आणि इथे 2 स्क्वेअर मीटर. हे काय मिळालेलं आहे आपल्याला? तर गवताळ प्रदेशाचे क्षेत्रफळ काय मिळालेलं आहे. म्हणून गवताळ भागाचे क्षेत्रफळ किती मिळालं? 299 चौरस मीटर. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 वर. याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. आशा करते नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल. अगदी सोपं होतं. चला आपण पुढील उदाहरण बघू. प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि रेखांकित भागाचे क्षेत्रफळ समान आहे. आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काय आहे? समान आहे. आतील वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल तर बाहेरील वर्तुळाचा व्यास किती? आतील आपल्याला ही काय दिलेली आहे? त्रिज्या किती दिली? आतील त्रिज्या 7 सेंटीमीटर दिलेली आहे. तर आपल्याला बाहेरील म्हणजे या बाहेरच्या वर्तुळाचा आपल्याला व्यास म्हणजे डायमीटर विचारलेला आहे. म्हणजे ही आपल्याला संपूर्ण एवढ्या भागाची आपल्याला डायमीटर काढायचं आहे. तर ते किती आहे? मग यावरून आपल्याला आधी काय करावं लागेल? तर आपल्याला आधी आतल्या भागाचा काय करायला लागेल? क्षेत्रफळ काढायला लागेल. मग आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ काय येतं? म्हणून आतील म्हणजेच इनर सर्कल, एरिया ऑफ इनर सर्कल, आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ. क्षेत्रफळाचे सूत्र तुम्हाला माहिती आहे, पाय आर स्क्वेअर किंवा वर्ग. पायची किंमत आहे 22/7 गुणिले 7 गुणिले 7, कारण आपल्याला त्रिज्या 7 दिलेली आहे. हा एक 7 गेला, हा एक 7 गेला. 22 गुणिले 7, 22 7 154. हे झाले सेंटीमीटर मध्ये दिले, म्हणजे स्क्वेअर सेंटीमीटर दिलेले. त्यानंतर आपल्याला रेखांकित भागाचे, आता आकृतीतील आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि रेखांकित भागाचे क्षेत्रफळ समान आहे. म्हणून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर इतकेच येणार, 154च येणार. मग आता आपल्याला बाहेरील वर्तुळाचे क्षेत्रफळ मिळालं. काय मिळाले? बाहेरील वर्तुळाचे क्षेत्रफळ मिळेल. म्हणजेच आपल्याला इथे काय करायला लागेल? 154 अधिक 154 बरोबर यांची जर बेरीज केली तर ती मिळते 308. आणि हेच काय झालं आपलं बाहेरील वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर
क्षेत्रफळाचं सूत्र पाय आर स्क्वेअर, बाहेरील हे झालं बाहेरचं, बाहेरील वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालं आहे 308 बरोबर 22/7 गुणिले आरचा वर्ग, कारण आपल्याला तीच तर त्रिज्या काढायची आहे, बरोबर आहे की नाही. मग हे जो 7 आहे तो इकडे गुणाकार व्यस्तात जाईल, म्हणजे 308 गुणिले 7 भागिले 22 बरोबर आरचा वर्ग, म्हणून आर वर्ग बरोबर यांचं जर आपण 22 ने भाग दिला तर उत्तर काय येतं बघा. 22 × 22, 22 × 22, 30 + 22 8 उरले, 22 × 4 88, 88, 14 × 7 म्हणजेच इथे आर चा वर्ग, 14 × 7 98, म्हणून आर बरोबर स्क्वेअर रूट 98. एकतर असं ठेवा किंवा आपल्याला त्याची फोड करून बाहेर काढता येईल. काय बाहेर काढता येईल तर इथे आपल्याला आर किती मिळालेली आहे, बाहेरच्या वर्तुळाची आर म्हणजे त्रिज्या मिळालेली आहे वर्गमुळामध्ये 98 मिळाली, म्हणजे ही वर्गमुळामध्ये 98 आणि ही वर्गमुळामध्ये 98, म्हणजेच तो व्यास मिळाला, बरोबर आहे. म्हणून डी बरोबर 2r, म्हणून r ची किंमत किती 98, म्हणून 2 गुणिले वर्गमुळामध्ये 98 इतकं मिळालं. आता याचीच जर आपण फोड केली तर हा 2 बाहेर निघाला, म्हणजेच वर्गमुळामध्ये जेव्हा जाईल तेव्हा तो काय होईल, 2 आतमध्ये गेला, म्हणजेच 2 कशाचा वर्गमूळ आहे तर 4चं, म्हणून 4 गुणिले 98, आणि यांचा जर गुणाकार केला तर पहा वर्गमुळामध्ये 98 गुणिले 4 ची फोड 2 गुणिले 2 केले, 98 दुणे 196 गुणिले 2. आता 196 कोणाचा वर्ग आहे तर 14चा वर्ग आहे, म्हणजेच पहा आपल्याला इथे 196 गुणिले 2, 196 14चा वर्ग आहे म्हणून 14 बाहेर निघाले आणि इथे वर्गमुळामध्ये 2 शिल्लक राहिले, आणि हेच आपलं उत्तर आहे. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर. खरं तर मित्रांनो डायमीटर विचारली होती तर डायरेक्टली डायमीटर टू स्क्वेअर रूट ऑफ 98 म्हणजे 2 गुणिले वर्गमुळामध्ये 98 इतकं असतं, पण आपल्याला पर्यायामध्ये तो पर्याय दिलेला नाही, त्यामुळे आपल्याला हे एवढं सगळं पुढची प्रोसिजर करावी लागली. म्हणजे 2 वर्गमुळामध्ये नेला तर तो 4 होतो, कारण बाहेर निघाल्यामुळे तो 2 झालेला आहे, म्हणजे 4चा वर्ग 4चं वर्गमूळ 2 येतं, आणि इथे आपण 2ची फोड केली म्हणजे 98 गुणिले 2 196 होतात. 196 हा 14चा वर्ग आहे, म्हणून 14 बाहेर येतील आणि 2 तसेचे तसे राहतील वर्गमुळामध्ये, म्हणून 14 वर्गमुळामध्ये 2, आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर. आपलं उत्तर होतं 2. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं होतं मित्रांनो. आणि आज आपण क्षेत्रफळ या आपल्या म्हणजे संपूर्ण चॅप्टर मधील 20वे गणित आपण बघत आहोत. आतापर्यंत एकूण आपण दोन्ही भाग मिळून 25 उदाहरणं बघितले, कारण आपण अगोदर सोडवलेले म्हणजेच नमुना प्रश्न सुद्धा सोडवले होते. एकूण 25 उदाहरणं बघितली आहेत. तर आजच्या आपल्या क्षेत्रफळ या घटकावरील शेवटचं उदाहरण बघत आहोत. त्यानंतर आपण पुढील एकतर आपण सरळ व्याजाचं घटक बघूयात किंवा रेशो आणि प्रोपोर्शन म्हणजेच काय तर गुणोत्तर आणि प्रमाण यावरचा व्हिडिओ आपण बघूयात. दोन्हीपैकी कुठला पण एक मी टाकेल. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला ते अपलोड केलेल्याचे नोटिफिकेशन लगेच येतील. चला तर आपण शेवटचा प्रश्न आहे 20 नंबरचा. एका खोलीच्या आयताकृती छताची लांबी 18 मीटर असून 75 सेंटीमीटर रुंदीचा कागद 45 पैसे प्रति वर्ग मीटरने चिटकवण्यासाठी ₹81 खर्च येतो, तर छताची रुंदी किती? आता आपण असं समजा की हे छत आहे, आयताकृती छत आहे आपलं,
आणि त्याची आपल्याला लांबी दिलेली आहे 18 मीटर दिलेली आहे, रुंदी आपल्याला माहिती नाहीये, परंतु या छताला वरतून म्हणजे कागद लावायचा आहे एखाद्या डिझाईनचा वगैरे, किंवा आपल्याला छत डेकोरेट करायचं असेल तर आपण एक वेगळा रंगीबेरंगी कागद जर लावायचा असेल तर तो कागद दिलेला आहे, त्या कागदाची रुंदी दिलेली आहे, लांबी दिलेली नाहीये, हे लक्षात घ्या. तर रुंदी दिलेली आहे 75 सेंटीमीटर दिलेली आहे, छताची लांबी मीटर मध्ये आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या, आणि कागदाची रुंदी आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिली आहे. आता सपोज असं समजा की हा एक कागद आहे, पहा हा एक आपल्याला कागद दिलेला आयताकृती, त्याची रुंदी आहे 75 सेंटीमीटर आणि हा प्रति वर्ग मीटर म्हणजे आपल्याला यामध्ये काय करायचे आहे, चौरसाकृती आपल्याला कापायचा आहे. चौरसाकृती एक प्रति वर्ग मीटर मध्ये आपल्याला एकाची एक चौरस 1/1 चे आपल्याला 45 पैसे लागतात. तर संपूर्ण छताला म्हणजे या संपूर्ण छताला कागद चिटकवण्यासाठी किती खर्च येतो, 81 रुपये खर्च येतो. तर छताची रुंदी काढा. मग आता यावरून आपल्याला काय काढता येईल, तर सर्वात अगोदर आपल्याला पेपरसाठी जो लागणारा खर्च आहे तो काढूया आपण. त्यावरून आपल्याला काय मिळेल, कागदाची लांबी मिळेल. मग आता आपल्याला कागदाची लांबी बरोबर, एकूण रुपये खर्च किती आहे, 81 रुपये बरोबर आहे. पण आपल्याला प्रति वर्गमीटर दर कशामध्ये दिलाय, पैशांमध्ये दिलेला आहे, म्हणून 81 रुपयाचे आपल्याला पैशांमध्ये करायचे, म्हणजे 81 रुपये बरोबर पैशांमध्ये म्हणजे 100 ने गुणलं तर 8100 हे काय झाले, पैसे झाले बरोबर आहे. 8100 हे झाले पैसे, आणि एका प्रति चौरसला 45 पैसे लागतात, म्हणजे 45 ने आपण त्याला भाग दिला तर 45 एक 45, 45 81 वजा 45 36 उरतात, वरती एक शून्य घेतला, 45 8 360 आणि वरती हे शून्य जसंच्या तसं. आपण जर भाग देऊन दिला तर इतके आपल्याला काय मिळाले, हे सेंटीमीटर मिळाले. 180 म्हणजेच याची लांबी, कागदाची लांबी आपल्याला 180 सेंटीमीटर मिळाली बरोबर आहे. आता पुढे काय करायचं आहे, तर यावरून आपल्याला खोलीची किंवा रूमची आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. खोलीचे क्षेत्रफळ बरोबर. आता खोली आयताकृती आहे म्हणून त्याचं आपल्याला क्षेत्रफळ किती मिळणार, लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आली आपण, आता एरिया ऑफ, आता आपल्याला इकडे लक्षात घ्या की खोलीचे क्षेत्रफळ बरोबर कागदाचे क्षेत्रफळ हे येणार, कारण जेवढी खोलीचे छत असेल तेवढंच आपल्याला कागद चिटकवायचा आहे ना, म्हणजे दोघांचं क्षेत्रफळ सारखंच येणार आहे. मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे, खोलीचे क्षेत्रफळ आणि कागदाचा क्षेत्रफळ, आपल्याला कागदाची क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करायला लागेल, लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आली, 180 आहे, रुंदी किती आहे आपल्याला 75 दिलेली होती, ही 75 आणि इथे 100. पुन्हा एकदा नीट बघा, आपल्याला ही खोली दिलेली आहे आणि हा कागद आहे.
खोलीची लांबी दिलेली आहे आणि कागदाची रुंदी दिलेली आहे आणि आपल्याला एकूण खर्च 81 रुपये दिलेला आहे आणि प्रति वर्ग मीटर आपल्याला 45 पैसे दिलेला आहे. म्हणजे कागदाचा आपल्याला एवढा प्रति एक वर्ग एवढा जर भाग घ्यायचा असेल तर याला 45 पैसे खर्च येतो. तर या संपूर्ण कागदाला किती खर्च येईल म्हणजे जो आपल्याला इथे चिटकवायचा आहे तर त्याला 81 रुपये खर्च आलेला आहे. हे पैशांमध्ये दिला, हे रुपयांमध्ये दिलाय म्हणून रुपयांचे आपण आधी पैशांमध्ये रूपांतर करू. 81 रुपये बरोबर 8100 पैसे झाले आणि आपल्याला प्रति 45 पैशाप्रमाणे म्हणून 45 ने भाग दिला म्हणजे आपल्याला एकूण कागदाची आपल्याला लांबी मिळेल की किती लांबी मिळाली. मग 45 ने आपण जर भाग दिला तर आपल्याला कागदाची लांबी किती मिळाली 180 मीटर मिळाली. कारण इथे आपल्याला प्रति मीटर दिलेला आहे म्हणून ही मीटर मिळाली. मग ही मीटर झाली आपल्याला इथे, बरोबर आहे. पण मित्रांनो आपल्याला जी रुंदी दिलेली आहे ती सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. पहा 75 सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे म्हणून 75 सेंटीमीटर बरोबर 75/100 जर केले तर ते काय होतात मीटर मध्ये रूपांतर होतं. म्हणून हे 100 आता आपल्याला जेवढं आपल्याला छताची क्षेत्रफळ असेल तेवढाच आपल्याला कागद तो चिटकवायला लागणार आहे. छतापेक्षा जास्त तर कागद काही लागणार नाहीये म्हणजेच फेस टू फेस आपल्याला पूर्ण चिटकवायचं असेल तर तेवढंच लागणार. म्हणून खोलीचे क्षेत्रफळ बरोबर कागदाचे क्षेत्रफळ. आता आपल्याला कागदाची लांबी मिळाली, रुंदी मिळालेली आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ काढून घ्यायचंय. मग 180 ही लांबी मिळाली ती मीटर मध्ये आहे आणि आपण हे रुंदीचे सेंटीमीटरचे मीटर केले 75/100 म्हणून 75/100. हे एक शून्य गेलं, हे एक शून्य गेलं. याप्रमाणे जर आपण भाग दिला तर 75 गुणिले 18 1350 येतात आणि हे 10 छेदस्थानी म्हणजे हा शून्य गेला, हा शून्य गेला. म्हणजेच कागदाचे क्षेत्रफळ आपल्याला किती मिळालेलं आहे 135 मिळालेलं आहे. आता आपल्याला खोलीचे क्षेत्रफळ किती, खोलीची लांबी किती दिलेली आहे 18 दिलेली आहे. म्हणून आपल्याला रुंदी काढायची आहे. रुंदी म्हणजेच बी बरोबर क्षेत्रफळ भागिले लांबी. क्षेत्रफळ किती आलं आपल्याला 135 मिळालं. 135 लांबी किती दिलेली आहे 18 दिलेली आहे म्हणून इथे 18 ने भाग दिला. यांचा जर भागाकार केला तर 9/18 म्हणजेच 9 × 9 9 × 2 = 18 म्हणजे 7.5 मीटर. म्हणजेच आपल्याला ब्रीद म्हणजेच रुंदी किती मिळाली 7.5 सेंटीमीटर आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर. याप्रमाणे आपल्याला हे काय करायचं होतं सोडवायचं होतं. मित्रांनो याप्रमाणे क्षेत्रफळ हे संपूर्ण घटक आपण अभ्यासलेला आहे. तुम्हाला जर तो आवडला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. याचबरोबर मित्रांनो आपण हा NMMSचा व्हिडिओ बघितला होता म्हणजे NMMSचा सराव संच सोडवला होता. याचप्रमाणे आपल्याला 5वीच्या स्कॉलरशिपचा आणि 8वीच्या स्कॉलरशिपचा सुद्धा क्षेत्रफळ आणि परिमिती हे स्वाध्याय आपल्याला याच रूपाने याच तऱ्हेने आपण व्हिडिओ रूपामध्ये बघणार आहोत. त्यामुळे चॅनल सोबत राहा म्हणजेच तुम्हाला ते व्हिडिओज कसे आहेत ते सुद्धा बघता येईल. चला तर मग आज आपण इथेच थांबूयात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेणेकरून नवनवीन अपलोड केलेल्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल.